जेवण झाल्या झाल्या जर झोपायची सवय असली ना तर आपलं वजन वाढत जातं, कमी नाही होत. 45 मिनिटाची झोप घेणं, अर्ध्या पाऊण तासाची झोप घेणं हे नॉर्मल आहे. कारण की तेवढी झोप घेतल्याने आपण फ्रेश फील करतो, ऍक्टिव्ह होतो अजून दुसऱ्या कामासाठी, आपल्या दुसऱ्या रुटीनसाठी. पण जर तुम्ही जेवण झाल्या झाल्या झोपत असाल ना, तर मग तुमचं वजन कसं कमी होणार सांगा. जर तुम्हाला जास्त हेवी जेवण झालेलं आहे किंवा आता असं वाटतं की चालायला पाहिजे यार, पण कधी कधी चालणं शक्य नसतं, तर एका जागेवरती उभ्या राहून आहे ना तुम्ही अशा एक्सरसाइज जर केल्या तर तुमचं खाल्लेलं पण पचतं, कॅलरीज पण बर्न होतात आणि तिथे फॅट स्टोअर न होता तो बर्निंग मध्ये जातो आणि तुम्हाला चांगला रिझल्ट पण भेटतो, वजनही कमी होतं. जर त्यांना कमी करायचं, ज्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं त्यांनी देखील या स्टेप करायच्या आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही घरी आहात, तुम्ही शेतामध्ये आहात, तुम्ही जिथे आहात तिथे जेवण केलंय ना, तिथे तुम्ही या स्टेप आरामात करू शकता. कोणी काही तुम्हाला बोलणार नाही काय चालू आहे म्हणून असं, कारण की सिंपल आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा, आता सबस्क्राईब करू शकता, कारण की या चॅनलवरती नेहमी सोपे वेट लॉस साठी टिप्स, सर्व काही डाएट सर्व घेऊन येत असते सोप्या पद्धतीने, अगदी घरगुती पद्धतीने. तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, माझे नाव गीता आणि मी तुमचं आजच्या चॅनलवरती व्हिडिओवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. पहिली स्टेप, जेवण झालेलं आहे एकाच जागेवरती, जर आपल्याला इतकी जरी जागा भेटली तरी पुष्कळ आहे. ठीक आहे, तर आता एवढ्याच जागेवरती आपण काही स्टेप करणार आहोत. तर नॉर्मल आहे या पोझिशन मध्ये, जेवण झालं, हात धुतला, 5 मिनिटं बसलो, आता उठलेलो आहे आणि बस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता एका जागेवरती म्हणजे जास्त जागा पसारा न पांगवता आपण एवढ्याच जागेवरती मस्त हातपाय हलवलेले आहेत आणि पोट जरा हलकं वाटत आहे. आता नेक्स्ट प्रॅक्टिस करायची आहे, सिंपल. याच पोझिशन मध्ये यायचं, हलकस पायामध्ये, दोन्ही पायामध्ये इतकं अंतर करायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इतकं जरी स्टेप जरी तुम्ही केलं, तुम्हाला वजन जरी कमी करायचं नसेल ना, पण तुम्ही या जर स्टेप केला तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल, जेवण झाल्यावरती ऍसिडिटी होतं, पोट फुगतं, गॅस होतं, तर तुम्ही या स्टेप केल्या तर ते प्रॉब्लेम तुमचे घरात राहून सॉल्व्ह होणार आहेत. आता आपण करणार आहोत तिसरी स्टेप. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला 20 चे 10 चे राऊंड घेतले तरी काही हरकत नाहीये. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. 3 एक्सरसाइज आपल्या खूप सोप्या पद्धतीने कम्प्लीट झालेल्या आहेत. चौथी एक्सरसाइज करायची आहे. कमरेवरती असे हात ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा पण एक राऊंड मस्त इझी मध्ये आपला कंप्लीट झालेला आहे. पाचवी प्रॅक्टिस करायची आहे. 1 पायाच्या टाचेवरती यायचं आहे. 2 3 4
5 6 7 8 10 11 12 13 14 15 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला हलकसं हाताला मागे किक मारायची, हात लॉक करायची ह्या पद्धतीने आणि ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जर तुम्ही ह्या जरी 6 प्रॅक्टिस केल्या ना तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे. जेवण झालं जरा झोपायला जाता त्याऐवजी 5 ते 10 मिनिटं तुम्ही जर इथे वेळ दिला ना तुमचा फॅट पण स्टोअर होणार नाहीये आणि तुम्हाला गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंग ह्या गोष्टी होणार नाहीयेत. मेटाबॉलिझम पण वाढेल आणि शरीराचा फॅट पण वितळेल. तर नक्कीच करा. कुठेही जायचं नाहीये, काहीच नाहीये. तुम्ही जिथे झोपायला जाता, जिथे तुम्ही रेस्ट करायला जाता, तिथे जेवण झालंय तिथे तुम्ही ह्या 6 प्रॅक्टिस 20-20च्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही 40-40च्या घ्या. बस सिंपल आहे, काही करू नका. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट पण भेटेल. बघा व्हिडिओ बघून काहीच होत नसतं, फक्त तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल शरीरावरती, तेव्हाच रिझल्ट भेटेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर परत सांगते सबस्क्राईब करा. भेटूया छानशा अशाच व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.